पण ते असंविधानिक असल्याचं म्हणत ज्यांनी न्यायालयामध्ये आरक्षणाविरोधात लढा दिला ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आजचे कट्ट्याचे पाहुणे आहेत। राज्यात जेव्हा कोणत्याही मुद्द्यावरून कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होतो तेव्हा कधी त्यांच्या भूमिकांमुळे, कधी वक्तव्यांमुळे, कधी आंदोलनाच्या हटके स्टाईलमुळे तर कधी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांमुळे सदावर्ते चर्चेत राहतात। मराठा आरक्षणाला कडाडून विरोध करणारे सदावर्ते एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये मात्र सक्रिय सहभाग घेताना दिसतात। 1999 पर्यंत दंतचिकित्सक म्हणून काम केल्यानंतर सदावर्तेंनी वकिली पेशा निवडला। भारतीय संविधानावरती त्यांनी पीएचडी केली आहे। 2002 सालापासून त्यांनी हायकोर्टामध्ये वकिलीची सुरुवात केली। मराठा आरक्षण आणि एसटी आंदोलनासोबतच ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस, मॅटच्या माध्यमातून 4000 परिचारिकांना नोकरीमध्ये कायम करण्याची केस, हैदराबाद उच्च न्यायालयामध्ये रोहित वेमुला प्रकरणामध्ये चौकशीची मागणी करणारी याचिका अशा अनेक प्रकरणामध्ये त्यांनी विधिज्ञ म्हणून भूमिका बजावली आहे। मराठा आरक्षणाचं आंदोलन सध्या ज्या मार्गाने राज्यामध्ये पुढे जात आहे त्याबद्दल गुणरत्न सदावर्ते यांचं मत नेमकं काय आहे, मनोज जरांगेंच्या मागणीला त्यांचा विरोध नेमका का आहे, यासह इतरही मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी संवाद साधूया। कट्ट्याला सुरुवात करूया। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। जय श्रीराम, वंदे मातरम, वंदे मातरम। सदावर्तेजी, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये असं बघतोय की जिथं काही अस्थिर स्थिती निर्माण होती आहे, काही आंदोलनं होत आहेत, वातावरण गरम होत आहे, तर ते दिसलं की त्यात आम्हाला ॲडव्होकेट सदावर्ते त्यामध्ये दिसत आहेत। आणि म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये फार गंभीर आहे, तर त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही लढलात। आत्ताही तुमचं सतत ह्या मराठा आरक्षणाच्या बद्दलचं आंदोलन करणाऱ्यांच्या बरोबर तुमच्या शाब्दिक सतत चकमकी झडताना दिसत आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचं हे मत आहे की मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो आर्थिकदृष्ट्या मागास आहे, गरीब आहेत आणि त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज आहे। एकही जण असं म्हणत नाही की ते आरक्षण देता कामा नये। तुम्ही त्याला विरोध करताय। तुम्हाला ही जी स्थिती आहे, ग्रामीण भागामधल्या मराठा समाजाची जी स्थिती आहे ती तुम्हाला दिसत नाहीये का? याचं थेट उत्तर देतो। हे जे काय राजकीय पुढारी तुम्हाला बोलतात तुमच्या कॅमेऱ्यांसमोर, सगळ्या म्हणजे तुमच्या चॅनल्सवाल्यांसमोर, ते एक त्यांचं रूप आहे। मराठा इतर एक दोन अपवादात्मक जर पुढारी सोडले तर मराठा आरक्षणाला मराठा इतर एकाही पुढाऱ्याचा आणि महाराष्ट्रातील 70% जास्त टक्के जनतेचा मराठा आरक्षणाला पाठिंबा नाही। महाराष्ट्रातला शेवटचा कष्टकरी, शेतमजूर किंवा वेगवेगळ्या वर्गातली माणसं 100% मी सांगतो, म्हणजे 100%तल्या 70% लोकांचं कुणाचाही मराठा आरक्षणाला पाठिंबा नाही आहे। हे मी डंके की चोट पे सांगू शकतो। माध्यमांसमोर काय बोलतात हे फार वेगळी गोष्ट नाही। त्यातला मुद्दा असा आहे की म्हणजे आपण बघतोय ना, म्हणजे बाकी कोण काय म्हणतेपेक्षा सुद्धा आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये काय स्थिती आहे ती जशी बाकी समाजामधल्या अनेक समाजांची जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा काही मराठा समाजाची वेगळी स्थिती नाही आहे। तिथं प्रश्न आहेत, तिथं नोकरीचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, आर्थिकदृष्ट्या दारिद्र्याचे प्रश्न आहेत, शेतीचं सगळं उत्पन्न संपुष्टात आल्यामुळं जो गरिबीचा सामना करावा लागतोय, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना